नमस्कार प्रिय दर्शक मित्रांनो, आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सर्जा ॲस्ट्रोवास्तू. मित्रांनो, मी पुण्यातून महेश गोळे, ज्योतिष अभ्यासक. आपण मला ज्योतिष मित्र म्हणू शकता, ज्योतिष सहाय्यक म्हणू शकता, ज्योतिष सखा म्हणू शकता, पण मी आहे एक ज्योतिष अभ्यासक. आणि मी प्रयत्न करतो की माझा हा ज्योतिष अभ्यास आहे, त्या अभ्यासाच्या माध्यमातून जे काही मी थोडंफार शिकतो, ज्ञान घेतो, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकू. तर मुळात ह्या चॅनलच्याद्वारे आम्ही वेगवेगळे जे ज्योतिष आणि वास्तू यांचे जे विषय आहेत ते आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या संदर्भात ज्योतिषाचे जे जे काही संबंधित विषय असतात, मग ते गोचर संबंधित असतील किंवा दशा अंतर्दशे संदर्भातले असतील किंवा वेगवेगळे जे आपले सण उत्सव इत्यादी होतात त्याच्या संदर्भातील काही विषय असतील तर ते आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे येत्या काही काळामध्ये वास्तूच्या संदर्भातले काही विषय असतील ते आपल्यासमोर या चॅनलच्या माध्यमातून निश्चित येतील आणि आपल्याला ते निश्चित आवडतील आणि आपले उपयोगही पडतील अशी मी अपेक्षा करतो. तर सुरू करूया आपला आजचा विषय. मित्रांनो, याच आम्ही चॅनलच्याद्वारे एक विषय सुरू केला आहे नुकताच, ज्याच्यामध्ये आम्ही असा प्रयत्न करतोय की जे दर्शक त्यांचे काही प्रश्न असतात तर त्या प्रश्नासंदर्भात काही मार्गदर्शन त्यांना हवं असेल किंवा उत्तर त्यांना हवं असेल तर आम्ही त्यांच्या कुंडलीच्या विश्लेषणाने त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात उत्तर द्यायचा शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते आपल्यासमोर मांडत असतो. तर या विषयातला एक व्हिडिओ आम्ही याच्या अगोदर आपल्यासमोर प्रसारित केला आहे. तो आमचा आपण म्हणू शकता भाग 1 या प्रश्न मंजुषेचा किंवा प्रश्न कुंडलीचा किंवा कुंडलीद्वारे प्रश्नाचा उत्तर देण्याचा हे आम्ही एक भाग झालेला आहे. आणि हा आजचा आपला दुसरा भाग असेल, ज्याच्यामध्ये दर्शकांनी जो प्रश्न विचारला आहे तो त्याचं कुंडलीच्या माध्यमातून आम्ही विश्लेषण करून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, सुरू करूया ईश्वराचं नाव घेऊन. आजचा आपला विषय प्रश्न तुमचे आणि कुंडलीच्या माध्यमातून विश्लेषण करून उत्तरं आमचे, भाग 2. तर ज्या दर्शकाने आम्हाला प्रश्न केला होता त्या प्रश्नकर्त्याचा प्रश्न 3 प्रश्न होते मुळात. तर त्यांच्या कुंडलीचं आम्ही अध्ययन केली. कुंडली आपल्या मार्गदर्शनासाठी किंवा समजण्यासाठी इथं आम्ही लावलेली, आपण बघू शकता ही कुंडली. तर त्यांचा 3 प्रश्न होते. त्यांचा मुळात पहिला प्रश्न होता की त्यांना धन विपुल प्रमाणात कमवायची इच्छा आहे आणि त्यासाठी ते कुबेराची उपासना आराधना करू इच्छित होते आणि त्यांना आमच्याकडून मार्गदर्शन हवं होतं की कुबेराची आराधना उपासना कशी करावी. तर आम्ही त्यांना उत्तरासंदर्भात असं त्यांना सांगितलं की आपली जर इच्छा धन कमवण्याची असेल तर आपण लक्ष्मी मातेचं पूजन करणं, त्यांच्या स्वरूपातली साधना करणं, त्यांच्या संदर्भातले काही मंत्र जाप करणं ते आपल्याला उपयुक्त राहील, जेणेकरून आपण लक्ष्मीच्या उपासनेतून लक्ष्मी मातेला प्रसन्न करून आपण जे अधिकाधिक विपुल धन आपण मिळवायची इच्छा करतात तर ते आपल्याला प्राप्त होऊ शकेल. परंतु त्यांनी मग याच्यावरती आम्हाला सांगितलं की तुम्ही एखादा मंत्र आम्हाला सुचवा. आम्ही त्यांना नम्रतेने सांगितलं की आपल्याला जे काही साधना करायची असेल किंवा काही जो मंत्र आपल्याला हवा असेल तर तो कुठल्याही आपण एखाद्या चांगल्या सक्षम ज्ञानी अशा श्री गुरुकडून तो दीक्षित करून घ्यावा, जेणेकरून आपल्याला त्या मंत्र साधनेचा किंवा साधनेचा फायदा घेता येईल आणि त्यातनं जे आपल्याला उद्देश आहे तो साध्य करता येईल. मित्रांनो, आम्ही आपल्याला सुद्धा हे समजू इच्छितो की जर आपल्याला एखादी साधना करायची असेल किंवा एखाद्या गोष्टीच्या संदर्भात आपल्याला ज्ञान हवं असेल तर त्यासाठी उपयुक्त गुरु, उपयुक्त आणि ज्ञानसंपन्न आणि त्या संदर्भातील ज्यांची योग्यता आहे असे योग्यता असलेल्या गुरुच्या माध्यमातूनच हे घेणं आवश्यक असतं. आपण कुठेही यूट्यूब किंवा अन्य ठिकाणाहून किंवा गुगल करून जर असे काही विषय करायचा प्रयत्न केला तर त्याच्यातून लाभ तितका मिळणं हे तेवढं अपेक्षित नाही किंवा मिळणं थोडं शक्यता फार कमी असते. त्यामुळे श्री गुरु आपल्या केवळ जीवनाला सुद्धा आपलं जे जीवनाचं जहाज आहे त्याला या भवसागरातून पार करण्यासाठी ईश्वरासोबतच गुरुचीही तेवढीच आवश्यकता असते. जर गुरु असतील तर आपण या भवसागरातून पार पडू शकतो आणि जर गुरु नसतील तर आपण हे जीवनाचं एक छोटीच गोष्ट आहे, पण मंत्र साधना किंवा साधनेसारखी जी मोठी गोष्ट आहे त्याला तर गुरुच्या उपलब्धतेशिवाय, गुरूंच्या आशीर्वादाशिवाय ते गाठणं अत्यंत कठीण होऊन जातं. तर हे त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं आम्ही उत्तर दिलं आणि त्यांना ते पटलं की एखादे चांगले सक्षम आणि ज्यांना या विषयाचं अत्यंत सखोल ज्ञान आहे आणि ज्यांची परोपकाराची भावना आहे अशा एखाद्या गुरुचा संपर्क करून ते या विषयामध्ये पुढे अग्रेसर होतील. त्यांचा दुसरा प्रश्न होता की त्यांना काही काळापासून त्यांची जमीन आहे तर त्या जमिनी संदर्भात काही त्रास होईल का, कोणी जमीन त्यांची हिरावून घेईल का, हा त्यांचा दुसरा प्रश्न होता. तर या कुंडलीच्या माध्यमातून आपण बघू शकता की त्यांच्या चतुर्थ भाव, जिथून आपण भूमी भवन वाहन यांचा विचार करतो, तिथे शुक्र महाराज विराजमान आहेत. यांची राहूची दशा असून 2023 पासून
ते 2026 पर्यंत या काळात शुक्राची अंतर्दशा असेल. आता मुळात राहू हे त्यांच्या कुंडलीमध्ये 3ऱ्या घरात बसलेत, पण सोबत सूर्य असल्यामुळे ग्रहण दोष निर्माण झालेला आहे. आणि ग्रहण दोष निर्माण झाल्यामुळे हा जो राहूचा जो त्यांच्या आयुष्यातला परिणाम असेल तो थोडासा नकारात्मक म्हणा किंवा त्याच्यातून त्रासदायक असा तो विषय असू शकेल. आणि त्या काळात जेव्हा शुक्राची अंतर्दशा आली त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ह्या जमिनीचा प्रश्न निर्माण झाला असण्याची शक्यता आहे. आणि यामुळे त्यांना चंचल राहूच्या स्वभावामुळे जमिनीत सुद्धा कदाचित राहू भ्रम निर्माण करतात. तर असा भ्रम निर्माण झालाय की आपली जमीन कोणी हिरावून घेईल, हिसकावून घेईल. पण त्यांना आम्ही ते सांगितलं कुंडलीच्या अध्ययनातून की 4th घरामध्ये असं काही विशेष दोष नाही, शुक्र तिथं असणं उत्तम आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांना जमीन आणि वगैरे या गोष्टी मिळालेल्याच आहेत आणि त्या अजूनही विपुल प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे आणि मिळेल. परंतु राहूच्या दशेमुळे जी 2029 पर्यंत असेल आणि ह्या 3 वर्षाचा 23 ते 26 हा आंतरदशेमध्ये शुक्राचा काळ आहे, त्यामुळे त्यांना हा भ्रम किंवा हा असा जो त्रास आहे तो निर्माण झालेला आहे. परंतु त्यानंतर त्याच्यातून त्यांची सुटका होईल आणि त्यांना हे भ्रम असतील ते भ्रम निघून जातील. त्यांचा 3रा प्रश्न होता की त्यांना त्यांच्या काकापासून अत्यंत त्रास होतोय. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये काकामुळे बऱ्याच गोष्टी समस्या काका निर्माण करतात. आणि जसा प्रश्न 2रा होता त्यांचा की जमिनीचा विषय, तर त्याच्यामध्ये काकाचीच आडकाठी किंवा त्याच्यामध्ये भ्रम संभ्रम आणि षडयंत्र असं त्यांना त्या माध्यमातून दिसत होतं. तर आम्ही त्यांना ते सांगितलं की त्यांच्या 11वं जे घर आहे तर त्या 11व्या घरामध्ये मंगळ महाराज नीच होऊन बसलेत आणि ते घर आहे चंद्राचं. आणि चंद्र महाराज हे स्वतः शनी सोबत बसल्यामुळे जो एक विषदोष निर्माण झाला आणि त्याची जी दृष्टी या 11व्या घरावर असल्यामुळे त्यांना या काकापासून अत्यंत त्रासदायक, वेदनादायक आणि अशा षडयंत्रांना सामोरं जायचं समस्या परिस्थिती त्यांच्या समोर निर्माण झाली. आपण बघू शकता त्यांची जी कुंडली आहे त्याप्रमाणे जसे थोडेफार मोठे झाले असेल त्यांचं चंद्राची दशा आली आणि चंद्राच्या 10 वर्षामध्ये साधारण 1994 ते 2004 या काळात सुद्धा त्या काकापासून त्रास असेल, कारण चंद्राचं घर, चंद्राची दृष्टी. आणि त्याच्यानंतर मंगळ स्वतः नीच होऊन बसलेले 11व्या घरात, त्यामुळे पुढचे 8 वर्ष पुन्हा यांना काकापासून ते जो त्रास होता तो पुढे तसाच प्रसारित होत राहिला. आणि नंतर आता राहू आलेत, राहू सूर्य यांची युती, जो आपण म्हणतो ग्रहण दोष. आणि या ग्रहण दोषाची दृष्टी कुठे पुन्हा त्या 11व्या घरावर जिथे मंगळ बसलेत आणि त्यामुळे दृष्टीने सुद्धा अंगारक दोष झाला. आता एवढे दोष निर्माण झाल्यामुळे पुन्हा या काळामध्ये मंगळच्या नंतर सूर्याच्या या दशेमध्ये त्यांना पुन्हा त्रास होणं स्वाभाविक आहे. आता येणारा जो पुढचा काळ असेल शुक्रानंतरचा सुद्धा, तरी सुद्धा त्यांना तिथे त्रास संभवतो, कारण सूर्य, चंद्र, मंगळ हे पुन्हा त्याच्यामध्ये भर घालतील. आणि 2029 पर्यंत जोपर्यंत राहूचा महादशेचा काळ संपत नाही तोपर्यंत त्यांना ह्या त्रासाला सामोरं जाईल. त्यांनी याविषयी आम्हाला उपाय विचारले, तर आम्ही त्यांना काही उपाय सांगितले की जेणेकरून मंगळ आणि राहू यांचे काही उपाय केल्याने त्यांना या त्रासातून थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांची मुक्तता होईल, बऱ्यापैकी चांगलं त्यांना त्याच्यातून समाधान मिळू शकेल. परंतु 2029 नंतर मात्र चांगला गुरुचा काळ सुरू होईल. गुरु महाराजांच्या कुंडलीमध्ये लग्नात बसलेत आणि लग्नात असलेले गुरु महाराज त्यांना म्हणजे आध्यात्मिक मुळात बसल्यामुळे आध्यात्मिक वृत्ती स्वभाव आला आणि तिथून बसल्यामुळे पंचम, सप्तम आणि नवम दृष्टी असल्यामुळे यांचा भाग्योदय म्हणा किंवा यांचा विवाहाच्या दृष्टीने म्हणा, यांच्या रोजच्या खर्चाच्या म्हणजे इन्कमच्या दृष्टीने म्हणा आणि मुलांच्या आणि अन्य जे आपलं प्राक्तन आहे ते प्राक्तन सुधारण्याच्या हेतूने म्हणा, त्यावेळेस फार मोठी सहाय्यता मिळेल आणि तिथून पुढे यांचा जो काळ असेल तो अत्यंत चांगला काळ असेल असं आम्ही त्यांना त्यांच्या पत्रिकेच्या विश्लेषणाच्या माध्यमातून सांगितलं. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा आवडला, आपले काही समस्या प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करा. आपण आम्हाला चॅटद्वारे इथे आपण कमेंट करून संपर्क करू शकता. आमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्याद्वारे सुद्धा आपण तिथे आपला जो काही प्रश्न असेल आम्हाला विचारू शकता. आणि अन्य आम्हाला तुमची समस्या असेल तुमच्या जन्माच्या विवरणाद्वारे कळवू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याचं समर्पक उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करू. हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, नेहमी सांगतो तसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला दिवस शुभ हो ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद. जय श्रीराम.